हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की बदलापूर शहरामध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी खरं तर आज महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती, परंतु माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून मान राखून आमच्या महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांनी अशी भूमिका घेतली की हे महाराष्ट्र बंदचं आंदोलन आपण मागे घेऊया, परंतु या महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपण मूक निदर्शनं करावी। त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी या शासनाचा निषेध करण्यासाठी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून हातात काळे झेंडे घेऊन या महायुतीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि झालेल्या घटना या वारंवार घडू नयेत या दृष्टिकोनातून एक संदेश आम्ही समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करतोय। आपण बघितलं की गेली 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचारांचे प्रमाणामध्ये संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, अतिशय चिंताजनक बाब आहे। खरं तर या 2.5 वर्षामध्ये राज्यात बसलेला असंवैधानिक सरकारचा या ठिकाणी सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो, कारण यांच्या काळामध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे। त्यामुळे या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलो। बदलापुरात जेव्हा ही घटना घडलेली आहे त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी काही घटना निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीने हा प्रकार घडला आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला, मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, परंतु आता त्याच आंदोलनकर्त्यांवरती अनेकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। कुठेतरी दडपशाही सुरू आहे असं वाटतं का? निश्चितपणे, कारण आपण बघितलं की जे आंदोलनकर्ते ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यातले बरेचसे लोक ट्रेनच्या फेऱ्या रद्द झाल्या बंद झाल्या म्हणून अडकून पडले होते प्लॅटफॉर्मवर। काही लोक आपल्या कामासाठी बाहेर निघालेले होते, ते या आंदोलनात सहभागी नव्हते, ते आपल्या कामानिमित्त कुठेतरी जात असताना ट्रेन बंद झाल्यामुळे त्या ठिकाणी अडकून पडलेले होते। तर खरं तर गुन्हे अशा लोकांवर दाखल झालेले आहेत। तर आमच्या नेत्यांनी या ठिकाणी येऊन पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की अशा आंदोलनकर्त्यांवरचे गुन्हे त्वरित मागे घ्यावे। जर तो FIR नोंदवण्यासाठी 12 तास घेतले नसते, निश्चितपणे हा जो उद्रेक झाला ना तो उद्रेक झाला नसता। त्यामुळे याला जबाबदार पोलीस प्रशासन सुद्धा आहे, शाळेचं प्रशासन सुद्धा आहे। त्यामुळे या दोन्ही व्यक्तींनी म्हणजे जे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम ज्यांच्याकडे आहे यांनी जर व्यवस्थितपणे सुरुवातीला हे प्रकरण हांडाळलं असतं तर हे आज प्रकार बदलापूरला आपला असा एवढा मोठा प्रकार झाला नसता। कारण आणि ज्या शाळांमध्ये आता सुद्धा मी सांगतो की पोलीस प्रशासनाला विनंती आहे की शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन तसा GR काढला, एक घोषणा केलेली आहे की सर्व शाळांमध्ये CCTV आहेत की नाही हे बघणं। आता हे पोलीस प्रशासनाचं पण काम आहे की प्रत्येक शाळांना व्हिजिट देऊन प्रत्येक शाळा कॉलेज छोटे मोठे जे काय आहेत या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी CCTV आहेत की नाही ते चेक करणं आणि CCTV कार्यान्वित आहेत की नाही ते पण बघा, किंवा नाही तर एखादी घटना झाली की नेमकी त्याच दिवसाचं CCTV फुटेज गहाळ होतं। त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुद्धा त्या दृष्टिकोनातून काम करावं या शहरामध्ये। नुसतं नागरिक म्हणून आमची जबाबदारी नाही तर आपली सुद्धा जबाबदारी आहे की प्रशासन आपल्या अंडर आहे, त्या प्रशासनाची भूमिका सुद्धा तुम्ही योग्य रीतीने जर बजावली तर असे प्रकार या शहरामध्ये परत होणार नाही। तर बदलापूर शहरातलं वातावरण कसं सुरळीत होईल या गोष्टीवरती आम्ही सर्व प्रसार माध्यमातून राजकीय लोकांनी आणि समाजकारणी लोकांनी लक्ष दिलं पाहिजे। सगळ्यात गहन प्रश्न हा आहे, शाळा सुरळीत झाल्या पाहिजेत, नोकरदार व्यवस्थित तो त्या जबाबदारीवरती कामावर गेला पाहिजे, आला पाहिजे। ह्या गोष्टी सध्या प्रायोरिटी घेण्यासारख्या आहेत। आणि आला प्रश्न आजचा गोष्टीचा, संजय राऊत बोलले की कोर्टाला लेखी बळी आहेत किंवा नाही आहेत, हा मोठा प्रश्न आहे। कारण कुठल्याही गोष्ट सामाजिक निषेध नोंदवायचा जर रस्त्यावर येत असेल तर कोर्टाची परमिशन घ्यावी लागते। आणि राहिला प्रश्न एक आणखी, कोर्टाने आणि या सरकारने, कोर्टाने नव्हे त्या सरकारने याचिका करता पाळून ठेवलेला आहे की कुठलेही राजकीय आमच्यासारख्या लोकांची किंवा महाविकास आघाडीच्या लोकांच्या रस्त्यावर सरकारच्या विरोधात जर यायची इच्छा असेल तर सरकारने पाळून ठेवलेला एक याचिका करता तो कोर्टात जातो आणि त्या सरकारला मॅनेज होऊन एक प्रकार जसं पाटील साहेब बोलले की कोर्ट निर्णय देतो। या गोष्टीचा पण आम्ही निषेधच करतो। आणि मी आत्ताच बोललो की याच्या पुढची आमच्या रणनीती हीच असेल की बदलापूर शहरातलं वातावरण कसं पुन्हा त्याच पदावर येईल याच्या पूर्वी जे होत आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।